नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या या विशेष बातमीत आपण एक अशा भीषण वास्तवाचा सामना करणार आहोत जे पाहून तुमचंही मन हेलावून जाईल। जिवंतपणे मृत्यूची वेदना, मृत्यूनंतरही चिखलातून अंत्ययात्रा, विकासाच्या दाव्यांना काळीमा। होय, डिजिटल इंडिया आणि महासत्तेच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या व्यवस्थेचा एक अत्यंत लाजिरवाणा आणि अंगावर काटा आणणारा चेहरा समोर आलाय। तेल्हारा शहरातून एका 11 महिन्याच्या निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू होतोय। कुटुंब आधी शोकसागरात बुडालेलं असतंय, पण या दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या कुटुंबियाच्या नशिबी पुढे जे काही आलं ते पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचे डोळे पाणावतील। त्या चिमुकल्या पार्थिवला शेवटचा निरोप देण्यासाठी चक्क चिखलाने माखलेल्या आणि पाण्यात बुडालेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरून अंत्ययात्रा काढावी लागली। तेल्हारा शहरातील इंदिरानगर भागातील ही हृदयद्रावक घटना आहे। 11 महिन्याच्या अर्शीचा दुर्दैवी मृत्यू हा त्या कुटुंबासाठी कधीही न भरून निघणारा धक्का आहे। मात्र मृत्यूनंतरही या चिमुकल्याला सन्मानाने निरोप देता आला नाही। अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांना चिखल तुडवत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत स्मशानभूमी गाठावी लागली, जिथे मृत व्यक्तीला शेवटचा निरोप देतानाही सन्मानाचा रस्ता मिळत नाही। तिथे प्रशासनाच्या विकासाचे दावे केवळ कागदावरच नाचवले जातात का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। इंदिरानगर परिसराची अवस्था आज एवढी दयनीय झाली आहे की तिथे पक्के रस्ते नाहीत। पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलाच्या साम्राज्यात आणि साचलेल्या पाण्यात बुडून जातोय। त्यातच अपुरी वीज आणि पिण्याच्या पाण्याचा मूलभूत सुविधाची मोठी वानवा आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षापासून प्रशासनाकडे वारंवार निवेदनं दिली, विनंत्या केल्या, पण एसी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांच्या कानावर जणू जू देखील सरकली नाही। प्रशासनाच्या याच अकार्यक्षमतेमुळे आज येथील नागरिकांना जिवंतपणी तर यातना सहन कराव्या लागत आहेतच, पण मृत्यूनंतरही नरक यातना सोसाव्या लागतात। या घटनेनंतर आता संपूर्ण तेल्हारा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा मार्मिक आणि तितकाच अंतर्मुख करायला लावणारा शेवट म्हणजे अर्शीच्या मृत्यूने त्या कुटुंबाचे जे नुकसान झालंय ते कधीच भरून निघणार नाही। पण प्रश्न हा निर्माण होतोय, या 11 महिन्याच्या चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर आणि ही लाजिरवाणी दृश्य समोर आल्यानंतर तरीही प्रशासनाला जाग येणार का, की डोळ्यावर पट्टी बांधलेले अधिकारी आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत? हाच प्रश्न आज प्रत्येक तेल्हारकर आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिक विचारत आहेत। न्यूज मराठी 24/7 साठी तेल्हारा तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांचा हा विशेष रिपोर्ट। आणि आता बातमी दुसरी। एकीकडे रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्सला आपण देवदूत मानतो, जे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धावतात, पण याच देवदूतांच्या चाकांना जर सरकारी नियमांचे जाचक अटींनी खिळवून ठेवलंय तर रुग्णसेविका कशी होणार? असाच एक संतापजनक प्रकार आता नांदेडमधून समोर आलाय। नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ॲम्ब्युलन्स पासिंगसाठी अनावश्यक आणि जाचक अटी लादल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप महाशक्ती ॲम्ब्युलन्स संघटनेने केलाय। या मनमानी कारभाराच्या विरोधात संघटनेच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक विशेष निवेदन सादर करण्यात आलंय। कोणत्याही अतिरिक्त आणि नवीन अटी न लावता पूर्वीप्रमाणे साध्या स्ट्रेचरवर ॲम्ब्युलन्सची पासिंग तात्काळ करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती। या संदर्भात माहिती देताना महाशक्ती ॲम्ब्युलन्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सय्यद अझहर यांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। RTO कार्यालयाच्या या जाचक आणि अडवणुकीच्या अटीमुळे गेल्या अनेक दिवसापासून अनेक रुग्णवाहिकांची पासिंग रखडलेली आहे। परिणामी सुमारे 10 ते 12 ॲम्ब्युलन्स चालक आणि मालकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे, तर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। RTOच्या या अटी तातडीने रद्द करून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कडक सूचना द्याव्यात, अशी विनंती संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे। तर रुग्णवाहिका ही थेट मानवी जीवितांशी आणि अत्यंत संवेदनशील अशा रुग्णसेवेशी निगडीत असलेली सेवा आहे। अशा अत्यावश्यक सेवांमध्ये प्रशासकीय नियमामुळे
कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने मध्यस्थी करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासनाने या जाचक अटी त्वरित मागे न घेतल्यास महाशक्ती ॲम्ब्युलन्स संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे। ती ॲम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे आलेले आहोत। मी नांदेड जिल्हा सचिव प्रशांत गरुडकर आहे। आमचे ॲम्ब्युलन्स काही नूतनीकरणासाठी जात आहेत, तर त्याला स्ट्रेचर ट्रॉलीची मागणी करत आरटीओ साहेब स्ट्रेचर ट्रॉलीची मागणी करत आहेत, जेणेकरून नांदेडमध्ये जेवढे पण ॲम्ब्युलन्स आहेत बुलेरो ओमनी त्याच्यामध्ये स्ट्रेचर ट्रॉली नाही आहे। सुरक्षित नसल्यामुळे आम्ही त्याची स्ट्रेचर ट्रॉली काढून तिथं फिक्स बेड असे केलेले आहेत, नट बोल्टमध्ये फिटिंग केलेले आहेत, जेणेकरून पेशंटला सोयीस्कर होईल, त्रास होणार नाही। व काही आपले हॉस्पिटल नांदेडमधील असे आहेत दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर, तिथं पेशंट घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर ट्रॉली कामात येत नसून तिथं आपल्याला शिफ्टरद्वारे हँडलचं जे रेक्झिनचं शिफ्टर आहे त्याच्याद्वारे पेशंट वरती घेऊन जावं लागते, वरून खाली आणावं लागते आणि स्ट्रेचर ट्रॉली जात नाही। आणि आरटीओ साहेबांचं म्हणणं आहे की स्ट्रेचर ट्रॉली असेल तर मी तुमची गाडीचं नूतनीकरण करल, नाही तर मी करणार नाही। असे करून नांदेडमधील काही 8 ते 10 गाड्या आजपर्यंत अडकून आहेत, जेणेकरून नूतनीकरण झालं नाही, त्या गाड्या उभ्या आहेत। अजून काही काळ असाच नियम चालत असतील तर काही गाड्या जे आहेत अडकून ते कमी होतील नांदेडमध्ये, जे पेशंटला त्याचा त्रास होईल आणि त्रास झाल्याच्या नंतर त्याला गाडी भेटणार नाही। अजून त्याचे मग जे भी जिम्मेदारी आहे ते प्रशासनाने घ्यावी आणि योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही विनंती। पूर्वी तुमची गाड्यांचे नूतनीकरण सगळे होत होते, आज असंच का झालं? 15 दिवसाखाली दुसऱ्या गाड्याचं नूतनीकरण झालं, आता या 15 दिवसांनी तुमच्याच गाडीचा का करणार गेले नाही? कारण काय जीआर वगैरे असं आलंय का त्याचं? आता आमचं आहे असं 2018ची गाडी आहे माझी, आजपर्यंत 3 वेळेस नूतनीकरण झालेली आहे। आता चौथ्यांदा नूतनीकरण आली, तेच बेडवरती नूतनीकरण झालं, चौथ्यांदा नूतनीकरणासाठी आली तर त्यांनी म्हणत आहेत की हे बेड चालत नाही, ट्रॉली स्ट्रेचर पाहिजे तरच नूतनीकरण करू। पण हे असं का आहे? आजपर्यंत नूतनीकरण झालेलं आहे, आजच का नाहीये? 15 दिवसापूर्वी आमच्याच चालक मालकाची गाडी नूतनीकरण झाली, 20 दिवसापूर्वी नूतनीकरण झाली आणि आजच म्हणत आहेत की नूतनीकरण हे गाडी होऊ शकत नाही, याला स्ट्रेचर ट्रॉली पाहिजे। असं का होत आहे? धन्यवाद।